कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्वामी आई या चॅनलवर। परत मी आज आलेली आहे श्री स्वामी समर्थ स्वामी आई या चॅनलवर। तर सर्वांना आपला माझा अनुभव सांगण्यासाठी मी आलेला आहे। काहीतरी 4 गोष्टी चांगल्या सांगण्यासाठी आज पण मी आलेलेच आहे। आणि मला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करता, मला सगळेजण तुम्ही कमेंटमध्ये सहकार्य करता, त्याच्यामुळे माझ्या इष्टावर सुद्धा 5000 फॉलोअर्स माझे होत आहेत, म्हणून ही सुद्धा आनंदाची बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे। आणि हे चांगलं हुलाले म्हणून मला मीपणा किंवा हमपणा ह्याच्यामध्ये आलेला नाही। तर सर्वांच्या सहकार्याने स्वामींच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व काही होत आहे, म्हणून मला सुद्धा खूप आनंद वाटतोय की बाबा हे 5000 लोक आणि हे 5000 जे स्वामी भक्त आहेत ते माझ्या पाठीशी आहेत, असं मला खूप आनंद वाटतंय। आणि माझेही कोणीतरी ते गणगोत आहेत, एवढं मला आनंद वाटायला लागले। म्हणून मी त्याच्यासाठी मी काही मला हमपणा नाही किंवा मोठेपणा नाही, हे सांगण्याचं तात्पर्य की बाबा तुम्हाला जर देव बघायचा असेल, तुम्हाला जर खरंच देव बघायचा असेल तर तुम्ही एकदा अक्कलकोटला जाऊन या। खरंच तुम्हाला देव पाहायचा असेल तर एकदा अक्कलकोटला जाऊन या। तुम्ही जर रिकामा हाताने गेलो तर भरलेली वंजळ घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, भरलेली वंजळ घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। हे एक स्वामी सेवकाचा शब्द आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर अशाच अक्कलकोट नगरीमध्ये स्वामीची सेवा भरपूर व्हायला लागली। गावातले सगळ्या नरनारी सगळ्या बायका पूजेचं ताट घ्यायचं, स्वामीच्या सेवेसाठी जायचे, फुलं घ्यायचे, गंध घ्यायचे, सगळं घेऊन स्वामीकडे पूजेसाठी जायचे आनंदानं। आणि स्वामी चरित्र सारामृतमधल्या कथा एकमेकीला सांगायच्या। एकमेकीला सांगत असताना खूप चांगलं आनंदाचं वातावरण त्या अक्कलकोटमध्ये दिसायचं। हे दिसत असताना तिथं रायबहादूर नावाचा एक राजा होता, अक्कलकोटचा राजा। मग त्या राजाला स्वामीची सेवा खूप आवडायची, खूप त्यांनी सेवा करायची स्वामीची सेवा करत असताना स्वतःच्या हाताने स्वामीची सेवा करायचे, फुलं घालायचे, स्वामीसोबत संभाषण करायचं आणि एवढं त्यांना आवडायचं। आवडत असताना त्या राजाला काय आवडायचं? वेद आवडायचं, वेद चर्चा, वेदांत हे शास्त्र पुराण खूप त्या राजाला आवडायचे। मग त्यांनी काय केले? मुंबापुरीहून विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना वेतने देऊन त्यांना वेदशास्त्र बोलण्यासाठी पगारी देऊन त्यांना बोलावून घेतले। मग ते बुवा अक्कलकोटला आले। अक्कलकोटला आल्यानंतर सगळीकडे वातावरण चांगलं, असंच त्यांना शिकवत वेद शिकवत आनंदाने राहत एके दिवशी असंच दर्शनाला जात असताना त्या विष्णुबुवाच्या मनामध्ये आलं की बाबा स्वामी राजाला येती म्हणत आहेत, परब्रह्म म्हणत आहेत, साक्षात देव म्हणत आहेत, तर आपण थोडं बघावंच कसे तर आहेत, ह्यांची थोडी परीक्षा पाहावं, किंवा परीक्षा पाहणारा मी कोण पण बघावंच त्यांच्यासोबत आपण ही कोण आहेत बघावं। म्हणून त्यांनी एके दिवशी दर्शनासाठी गेले विष्णुबुवा आणि स्वामीला हसून म्हणाले की बाबा वेदचर्चाविषयी काही तुम्हाला काही माहिती आहे का असं विचारायचं। परत आपलं काहीतरी लुडबुड कामामध्ये राहायचं। वेदशास्त्र ब्रह्मपद तदाकार काय केल्यानं होय साक्षर, ब्रह्मपद तदाकार कशामुळे होतंय हे तुम्हाला काही माहिती आहे का? ब्रह्मपद तदाकार कसं काय केल्यानं होतंय हे तुम्हाला काही माहिती आहे का असं स्वामीला ते विष्णुबुवा विचारायचे। आणि बार स्वामी त्यांना काहीच उत्तर द्यायचं नाही, मस्त प्रसन्न असं चेहरा करायचा आणि हसायचं, आपल्या चेहऱ्यावर हसू राहायचं स्वामीच्या। आणि मग त्या ब्रह्मचार्याला त्या बुवाला राग यायचं आणि चिडला। आणि मग चिडून लोकांना काय सांगायला लागलं की बाबा हा तो साधू नव्हे संन्यासी, आणि हे नाना नुसते नाहीत ते ढोंग करायला लागले, हे संन्यासी आहे, ह्याच्या अंगामध्ये कोणतं तर देवाचं रूप आहे का? आणि तुम्ही सगळे आता फसलो आणि तुम्हाला ह्यांनी भूल पाडलेले, हे काहीच खरं नाही, हे तुम्ही असलं काहीच करू नका, हे ढोंगी आहे असं म्हणत ते बुवा काय केले, असं म्हणत लोकांना सांगितले आणि त्यांची थट्टा केल्यासारखं करून स्वामीला कमी लेखलं। आणि त्यांनी मंदिरामध्ये गेले आणि त्यांचे जे शिष्यमंडळी होते त्यांच्यासोबत जेवण केले आणि मग निद्रस्त झाले। मग झोपी गेल्यानंतर एक झोप 2 झोप झाल्यानंतर इकडे 2 सेवेकरी इकडे 2 सेवेकरी मग झोपलेले होते। झोपलेले असता त्या विष्णुबुवाच्या स्वप्नामध्ये
एवढे विंचे आले, वृश्चिक म्हणजे विंचे, एवढे त्यांच्या अंगावर आले विंचे, भरपूर विंचे आले. आणि एक विषारी विंचू त्यांना चावला स्वप्नामध्ये. चावल्यानंतर असं खडबडून उठला, अरे विंचू, अरे विंचू, अरे विंचू असं बोलत असताना ते बाजूचे शिष्यमंडळी उठले आणि त्यांना पकडले. काय झालं, काय झालं, विंचे विंचे असं का म्हणत आहे, का ओरडत आहे? आहे काहीच नाही, उगच मला स्वप्न पडलं. काय रे, असे स्वप्न कित्येक पडतात असं म्हणून त्या लोकांच्या पुढं, म्हणजे त्यांना बघा किती हंपणा त्यांच्या अंगामध्ये, की हे स्वप्न पडले हे सुद्धा त्यांना सांगायचं नव्हतं. मग असं करून आता रात्र संपली आणि सकाळी पळत 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 स्वामीकडे गेले आणि स्वामीजवळ जाऊन स्वामीला नमस्कार केले. खतखत खतखत स्वामी हसले आणि त्याने म्हणले, का रे बाबा, हां तू तर एवढा मोठा ब्रह्मचारी आहेस, ब्रह्मपद तदाकार आहेस, आणि तू विंच्याला स्वप्नामध्ये काय म्हणून भ्यालास? असं म्हणल्याबरोबर मग त्याला पटलं की बाबा हे यतिराज खरंच यतिराज म्हणतात, खरंच परब्रह्म म्हणतात, खरंच ब्रह्मांड नायक म्हणतात, तर खरंच हे परमेश्वराचं रूप आहे आणि हे खून मला पटलेले आहे असं म्हणून कडकडून त्यांच्या चरणाला मिठी घेतले. आणि सगळं काय आपला हंपणा, आपलं काही जे घमेंड होतं ते सगळं स्वामीच्या चरणावर गाळून टाकले. आणि त्यांनी स्वतः सांगितले, बाबा माझ्या मनामध्ये खरंच मला एक घमेंड होती की बाबा मी तुम्हाला विचारावं म्हणायची, आणि खरंच सगळ्यामध्ये मीच हुशार आहे असं मला वाटलं होतं, आणि तुम्ही देव आहे हे मला समजलेलं नव्हतं. आज मला हे साक्षात्कार झालेला आहे, तुम्ही देव आहोत म्हणून. अजून माझा गर्व सगळा गळून गेलेला आहे असं सगळ्या भक्तांना सांगून स्वामीचा जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं हातवारे करून जय घोष देऊन स्वामी चरणावर मिठी मारले. आणि तेव्हापासून मग त्यांचं ते हंपणा आहे ते कमी झाला आणि अक्कलकोट आहे तसंच राहिलं. आणि आपले स्वामी तिथे साक्षांत परब्रह्म यांच्या रूपामध्ये वटवृक्षाच्या खाली साक्षांत स्वामी प्रगटलेले आहेत. आपल्याला जर पाहायचं असेल तर आतासुद्धा आपण अक्कलकोटला जायचं आणि वटवृक्षाच्या खाली बसून शांतपणे मस्त माळ घ्यायची आणि जप करायचा आणि आपल्या मनातल्या इच्छा तिथं पूर्ण सांगायच्या, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून स्वामी सेवकाने हे सगळं काही जाणून घेतलं पाहिजे आणि आपली सेवा ही निर्मळ मनानं केली पाहिजे, निस्वार्थपणानं केली पाहिजे. म्हणून आज मी निस्वार्थपणाने हे सेवा करते आणि सेवेकरी झाले. आणि असंच मला एक कमेंट आलेले आहेत की बाबा ताई, लग्न जमण्यासाठी कोणती तरी सेवा आहे का सांगा. प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीची सेवा आहे. तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ द्या, स्वप्न जास्त पडतात का, कुठलं काही कटकटी घरात होतात का, घरामध्ये शांती नाही, घरामध्ये कुणाचं देणं झालेलं आहे, काहीतरी भूतबाधा झालेली आहे, प्रत्येक गोष्टीवर स्वामी निरासन केलेले आहेत. स्वामीच्या प्रत्येक गोष्टीवर उपचार आहे. तर बाबा तुमचं लग्न जर जमत नसेल, खरंच लग्न जमत नसेल, तुम्हाला जर लग्न जमवायचं असेल तर तुम्ही काय करायचं, स्वामीच्या समोर बसायचं आणि सरळ स्वच्छ मनानं स्वामीला प्रार्थना करायची हात जोडून. आणि हे स्वामी रया, हे स्वामी माऊली, आणि माझ्या लग्नाचा योग जुळून येऊ दे. जर गुरुबल कमी असेल आणि माझ्या लग्नामध्ये कुठं काही अडथळे येत असतील तर ते सगळे काय अडथळे दूर करून माझ्या लग्नाचा योग येऊ दे म्हणायचा, हात जोडायचं. आणि मी तुमच्या नावचे 11 गुरुवार करीन. स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत हे मी वाचन आणि त्यांचे पारायण करीन, 11 गुरुवार करीन असं म्हणायचं, हात जोडायचं. आणि पहिल्या गुरुवारपासून गुरुवार करायला चालू करायचं. 11 गुरुवार करेपर्यंत तुमचं लग्न जुळून आल्याशिवाय राहणार नाही. 11 गुरुवार होईपर्यंत येईलच. आणि त्याच पद्धतीनं पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा, एक नारळ घ्यायचा, नारळाला दोरा गुंडाळायचा आणि नारळ पूजेला समोर ठेवायचं, सुपारी ठेवायची आणि त्यांना साक्षी, गणपतीला साक्षी, नारळाला साक्षी मानायचं आणि दिवा लावून ठेवायचा, एक चेंबू पाण्याचा भरून ठेवायचा आणि हातात तांदूळ घेऊन संकल्प सोडायचा. तुम्ही करायचा असले तर कमेंटमध्ये मला विचारायचं. त्या पद्धतीने संकल्पसुद्धा भरपूर माझ्या बहिणी, माता सगळेजण सांगायला लागल्यात. त्या पद्धतीने संकल्प करा. तुमचं लग्नाचा योग घडून आल्याशिवाय राहणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे परब्रह्म तुमचं लग्न जुळून आणल्याशिवाय राहणार नाहीत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्ता उद्धूत चिंतन. हर 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 महादेव.